नमस्कार दोस्तों, मी स्नेहल तुम्हा सर्वांचं स्वागत करते। दोस्तों, आतापर्यंत आपण इंडेग्रोच्या माध्यमातून ऑर्गॅनिक शेती कशी करायची आणि कशा पद्धतीने चांगलं पीक घ्यायचं हे आपण बघत आलोय। त्याचबरोबर कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा त्याच्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम होत असतील तर या सगळ्यांवर आपण चर्चा केली आणि बरेचसे व्हिडिओ आपण बनवले। पण आता जो तुमच्या समोर एक व्हिडिओ मी तयार करणार आहे तो व्हिडिओ याच्यासाठी आहे की आजपर्यंत असा कुठेच प्रोडक्ट बनलेला नाहीये, कुठल्याच केमिकल मध्ये सुद्धा असा बनलेला नाही। असा प्रोडक्ट आपल्या समोर आहे आणि तो एवढा खतरनाक प्रोडक्ट इंडेग्रोने आपल्या समोर आणलेला आहे। जबरदस्त असा प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे ओलिव्ह सुपर 60। आता ओलिव्ह सुपर 60 म्हणजे ऑर्गॅनिक लिक्विड इनपुट फॉर्म्युला। आता ऑर्गॅनिक लिक्विड इनपुट फॉर्म्युला म्हणजे आपण जमिनीतूनही इनपुट म्हणजे आतून देऊ शकतो आणि ह्याचा स्प्रेही होऊ शकतो। टोटल ऑर्गॅनिक आहे आणि याच्यामध्ये सुपर 60 हे बघितलंच असेल तर सुपर 60 म्हणजे अशा काही सुपर अशी काही प्रकारची झाडं आहेत की ज्याचा अर्क आहे याच्यामध्ये 16 प्रकारच्या झाडांचा अर्क या ओलिव्ह सुपर 60 मध्ये आहे। आता हे काय करतं, ह्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत, म्हणजे ह्याचा उपयोग काय आहे आपल्या शेतीसाठी, तर ते आपण बघूया। आता महत्त्वाचं म्हणजे काय की हे ओलिव्ह सुपर 60 आहे हे जमीन मशागत करताना स्टार्टिंग पासून आपल्याला टाकायचं आहे। याच्यामध्ये खालून ड्रिंचिंग म्हणजे आपण खालूनही देऊ शकतो जमिनीतून आणि याचा स्प्रे म्हणजे अशी फवारणी सुद्धा घेऊ शकतोय। 500 ml चा आहे, 250 ml जमिनीतून आणि 250 ml स्प्रे करायचा आहे। ओके, आता हे काय करतं, पहिली गोष्ट ज्या कुठल्या आपण पिकासाठी घेतोय, कुठलंही पीक असेल तर त्या पिकाची डेव्हलपमेंट म्हणजे चांगल्या प्रकारे ग्रोथ देण्याचं काम करते। आता पहिली गोष्ट डेव्हलपमेंट जर चांगली पाहिजे असेल तर पहिलं आपली जमीन महत्त्वाची आहे आणि जमीन चांगली असेल तर नक्कीच आपलं पीक चांगलं डेव्हलप होऊ शकतं। मग ती जमीन ज्याच्यावर आपण कुठलंही पीक घेतोय तर ती जमीन आपण कसताना त्या जमिनीमध्ये काय काय पाहिजे, त्याच्यामध्ये NPK असणं महत्त्वाचं आहे किंवा त्याच्यामध्ये मूलद्रव्ये जी आहेत, जी 17 प्रकारची मूलद्रव्ये आहेत। आज टेक्निकली बघितलं तर 17 प्रकारची मूलद्रव्ये जी पाहिजेत आपलं एक झाड वाढण्यासाठी ते बहुतांश बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसतं। पण आपण जेव्हा युरिया वापरतो, सुफला वापरतो, 18-18 वापरतो, DAP वापरतोय किंवा 052 वापरतोय तर हे कशासाठी वापरतो, त्याचं कारण आहे कारण की कुठेतरी ह्या 17 मूलद्रव्यांमध्ये काही ना काहीतरी कमी झालेलं असतं। फॉर एक्झाम्पल बोरॉन कमी होतं, काही वेळेला बोरॉन कमी झालं तर काय होऊ शकतंय की उत्पादन चांगलं येत नाही, कुठेतरी पोटॅश जास्त झालेलं असतं, कुठेतरी नायट्रोजन जास्त झालेलं असतं। आता नायट्रोजन जास्त झालं तर गवताचं प्रमाण वाढतंय। मग हे सगळं अप डाऊन हे कंटिन्यू होत असतं, पण ह्याला मेंटेन राहणं महत्त्वाचं आहे तर आपलं पीक चांगलं येतं। आणि जर आपण जी जमीन कसतोय त्या जमिनीमध्ये जर 17 मूलद्रव्ये मेंटेन असतील तर नक्कीच आपलं पीक हे छान आणि सुंदर येणार आहे आणि आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला मिळणार आहे। तर ह्या सगळ्याला मेंटेन ठेवण्यासाठी हे आपलं ओलिव्ह सुपर 60 काम करतं। मग तुमची जमीन कुठल्याही प्रकारची असू दे, जमिनीचे प्रकार काही असू देत, कुठल्याही प्रकारच्या जमिनीवर हे काम करतं। आता ज्यावेळेस आपण हे आतून जमिनीतून देतोय, इवन त्याची आपण स्प्रे घेतोय म्हणजे फवारणी घेतोय, त्यावेळेस त्या झाडाला डेव्हलपमेंट करण्याचं काम करतं। दुसरं म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणजे जे प्रकाश संश्लेषणाचं काम आहे, ज्याच्या माध्यमातून आज आपण जर बघायला गेलात तर त्या प्रकाश संश्लेषणाचं जे काम आहे तर फोटोसिंथेसिस जितकं चांगलं होणार तेवढं आपल्याला पीक चांगलं येणार आणि त्याला नॅचरली मेंटेन ठेवण्याचं काम हे ओलिव्ह सुपर 60 करते। दुसरं म्हणजे काय की ब्रँचेस वाढवण्याचं काम, म्हणजे जसं की एक झाड वाढलंय, नुसतं वाढायचं म्हणून वाढत असेल आणि त्याला पीक चांगलं येत आहे तर त्याचे ब्रँच वाढल्या तर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळत आहे। तर ब्रँचेस डेव्हलपमेंट करण्याचं काम हे करते ओलिव्ह सुपर 60। मग आतापर्यंत आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलंय मग आम्ही खतं नाही का टाकायची, खतांसाठी काय आहे, तर खताला पर्यायी मार्ग म्हणून आपण हे देऊ शकतो। मग ज्याच्यामध्ये गोण्याच्या गोण्या आणून टाकल्या जातात, त्याच्यामध्ये आलं की आपण युरिया टाकतोय, सुफला टाकतोय, 18-18 टाकतोय, DAP टाकतोय। मग हे सगळं आहेच, हे टाकणं आज बघा हे सगळं टाकल्याशिवाय आपल्याला पीकच येत नाही, कारण की ती क्वालिटी जी आहे ती मेंटेन राहिलेली नाही, कस पूर्ण निघून गेलाय, तर त्याला मेंटेन करण्याचं काम हे करतं ऑर्गॅनिक पद्धतीनं। तर हे सगळे जे काय आपण वापरतोय, गोण्याच्या गोळ्या वापरतोय, तर त्याला कुठेतरी पर्यायी मार्ग म्हणून आपण ओलिव्ह सुपर 60
हे देऊ शकतो। आपल्या कुठल्याही पिकासाठी आपण हे वापरू शकतो। चांगल्या प्रकारे आपल्याला ह्याचा रिझल्ट मिळेल आणि हे तुम्ही नक्की वापरा। तुमच्या शेतासाठी कुठल्याही प्रकारचं पीक घ्या, नक्की चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देण्याचं काम ओलिव्ह सुपर 60 करत आहे। आणि अधिक काही माहिती हवी असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा आणि अधिक माहिती घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू सो मच।